राहिल्या होत्या. काही बोध स्वरूप ब्रह्म आहे. त्यावर पारा अर्जुनाची बुद्धी तदाकार झाली होती हे भगवंताला माहित होत. पण तरी पण भगवंत अर्जुनाला प्रश्न करत होते. त्याने उलगडा पण केला की मी काय असं केलं. पुढच्या वेळी त्याने सांगून टाकलं. जेव्हा दोघाचा संवाद कळतो म्हणजे गीतेचा बोध. कृष्ण परमात्म्याचा आणि अर्जुनाच्या संवादातून अर्जुनाची जी अवस्था बदलली आणि देहस्थिती संपली. हे बोधाचं सामर्थ्य वेदाच्या, गीतेची पावर आहे आणि गुरुचा प्रसाद आहे. हे सगळं एकत्र आलं की अविद्या मरून जाते. हे आपल्याला शिकायचं ज्ञानेश्वरी मधून. संसारात शिकायचं काहीच नसतं, पण शिकायचं असतं ते परमार्थात, टाकायचं असतं ते वैराग्यात आणि प्राप्त करायचं असतं ते आतल्या हृदयातलं तत्व, ते श्रवणात. आपल्याला हरविषय हे सोनं हा पदार्थ हे भौतिक सुखाचा परित्याग जेव्हा होतो तेव्हा अंतःकरणाची अवस्था उच्च होते. त्याला म्हणतात पवित्र अंतःकरण, त्याला म्हणतात शुद्ध अंतःकरण, जे भगवंताला जाणण्यासाठी तर्पण करते. जी बुद्धी ब्रह्म होण्यासाठी वेदांताकडे येते, जे अंतःकरण संपवण्यासाठी संत त्या अंतःकरणात बोधाला भरतात वेदाच्या, नाम गीतेच्या. गीतेचा विस्तार म्हणजे ज्ञानेश्वरी. ओळीच्या अर्थाने जेव्हा हृदय भरभरून जात तर भगवंत प्रगट होत. अज्ञान तिथं नष्ट होत. एक पिळवत तर अज्ञान उरत नाही, शिल्लक राहत नाही अवशेष. तेव्हा बुद्धीला स्पर्श देहाचा नसतो, उत्कर्ष ज्ञानाचा असतो, आदर्श वेदाचा असतो, सहवास संताचा असतो, बोध गीतेचा असतो आणि स्पर्श कृष्णाचा असतो. तुमची भाषा आमची नाही बरं का. आम्ही तत्व म्हणतो, ब्रह्म म्हणतो, आत्मा म्हणतो, पण तुमच्या भेजाला खपत नाही ते, पण आम्हाला खाली यावं लागतं. तेव्हा स्पर्श हरीचा बुद्धीला होतो. तेव्हा आदर्श ज्ञानाचा ठरतो. पण देहाचा स्पर्श असतो ते सगळं सतत तुम्हाला जाणवतोच. आम्हाला शिकवायची गरज नाही, तुम्हाला शिकायची पण गरज नाही, कारण तुम्ही अज्ञानाच्या वृत्तीला देहात ठेवलंय हे माहितच आहे देवाला. म्हणून तर बोलले अर्जुनाला. कोणता अर्जुना का बोलले? तो नात्याला धरून होता आणि दुःख करत होता, अधर्माला माझं म्हणत होता, युद्धातून पळून जात होता, क्षत्रिय धर्माचं पालन टाकत होता आणि देहाचा संबंध वाढवून भगवंताला बोलत होता. म्हणून गीता सांगावी लागली. निमित्त अर्जुनाचा मोह आहे. प्रत्येक बुद्धीला मोह असा विषयच नाहीये, पण मोह भगवंताचा असावा, मोह मोक्षाचा असावा, मोह ज्ञानाचा असावा, मोह परमार्थाचा असावा. आपल्याला खोट्याचा मोह आहे, खऱ्याचा खोट आहे, म्हणून तर आसक्ती बनते. खऱ्याच्या मोहामध्ये परमात्मा सिद्ध होतो, परमात्मा बुद्धीत येतो. खऱ्याचा मोह आवड, उद्धाराची चिंता, प्रेमय उद्धार पावेत, कैयाची दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असेल. तुमचं चित्त झुरायलंय की माझी वृत्तीची अवस्था बदलत नाही. जसं लग्न नाही जमत असल्यावर माय पागल होती, मुलाचं लग्न होत नसेल तर माय पागल बनते, पागल. हो सुस्त का तिला काही नाही मागली, काही शिकत नाही. तिला सोन्याचा घास पण 20 वाटतो, 20.
वाटतो की नाही? मग अशी तळमळ वाटते का मोक्षासाठी, परमार्थासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी, आपला उद्धार होण्यासाठी आपण करतो असं? नाही माऊली, अजिबात नाही. तसं फोन नव्हतं, पोरगी बघा, आम्हाला पोरगी बघा, चांगली बघा, त्याच्या कपड्यावर लिहिलं का, छापून आलं का स्टॅम्प, ही पोरगी चांगली आहे, छापलेलं असतं का काय? बघा काय बघा, छापले तुमच्या कपड्यावर. म्हणून बघा चांगली हे विसरून जा. चुकीच आहे का? नाही ताई. मग जशी तगमग संसाराबद्दल आहे, सुनाबद्दल आहे, लग्नाबद्दल आहे, तर मोक्षाबद्दल तेवढी नसते. वेळ भेटला तर परमार्थ, घरात काम नसेल तर सत्संग, काही अडचण नसेल तर पोती, नाहीतर नाही. आम्हाला नाही जमत बाबा, असंच आहे की नाही? असते की नाही असंच? मग एक उदाहरण सांगते. आमचं मांडव ते सुरू झाला मुलाचा, आई आता हिडसी बरं का त्या मंदिरात. नाही रे, मला माहिती तुझं काही सांगता येत नाही, नाही जात नाही, नाही जात. मला ही पागल पोर माझ्या गुरु दर्शन घेतल्याशिवाय माझ्या माझ्या लग्नाला काय शोभा आहे? माकडे म्हणलं, जातो मी, जात नाही. तुला काय कळत रे? माझ्या गुरुच्या दर्शनाशिवाय माझा दिवस उगवत नाही. आता माझ्या घरात लग्न आहे तर मी ह्यांना देऊ होय, त्यांच्या आशीर्वाद दिल्याशिवाय मी लग्नाला सुरुवात करू होय? बाप्पा म्हणलं, हे जात नाही, जा म्हणजे तिकडे. जाशील बरं का तू? नाही जात. किती अवघड आहे. माझ्या गुरुला भेटल्याशिवाय, तर दर्शन घेतल्याशिवाय मी हे काम कशी करीन? किती अवघड असते या लोकांपुढं. पप्पा म्हणलं हो जा, मी सोडते का गेल्याशिवाय? अवघड असते. पण मी सोडलं नाही. पांडवा दिवशी, हळदीच्या दिवशी तिथे जाऊन त्यांना बघून नतमस्तक होऊन या, आशीर्वाद द्या, माझ्या लेकराचं कार्य तुम्ही पार पाडले. पण गुरुची जी ताकद आहे, गुरुचा जो आशीर्वाद आहे, तो देवापेक्षा मोठा आहे. हे कळत नाही ना सोट्याला. सांगा खोटे का? खरंच आहे, आणि आम्ही अनुभवले ताई, अनुभव घेतलाय आम्ही. खरंय, बरोबर आहे. गुरुची कृपा असल्याशिवाय, गुरुच्या आशीर्वादाशिवाय काहीच होत नाही. खरंय ताई. म्हणून एक बोलायचं विषयांतर नाहीये, कामाचं आहे की जेवढी तगमग आपल्याला त्या संसाराची, लग्नाची, खोट्या नात्याची, कोणचं नातं बदलत, कोणचं टिकल, कोणचं मारील, कोणचं तारील, कोणचं फेकील, काहीच गॅरंटी नाही. पण संतांच्या संगतीमध्ये मोक्षाची गॅरंटी दिल्याशिवाय संत वाणी मिळतच नाही. बरोबर आहे. त्यांची काय गॅरंटी आहे? काय गॅरंटी आहे? लिहून घेतलं का तू बदलणार नाहीस? रजिस्ट्री केली का हे नात्याची? नाही ना. प्रॉपर्टीची रजिस्ट्री आहे, तुझ्या प्रेमाची रजिस्ट्री नाहीये. करते तर धोका आहे, पण इथं धोका नाही, इथं गॅरंटी आहे. इथं सुखच मिळणार आहे, आत्मसुख आहे, इथं आनंद सुख आहे, इथं न संपणार सुख आहे.
इथं देह जरी पडला तर ते बुद्धी आणि सुखाचा वियोग होत नाही, ते मोक्ष सुख. पागल डोक्याला कळत नाही तर आम्ही काय करा. जे सुख असतं ते संपत नसतं, ते पैशाने नसतं, ते बोधातून असतं, ते वेदातून असतं, ते श्रवणातून येतं, ते गुरुपासून होतं, ते हृदयात जातं, ते सतत होतं, ते आत्मसुख. हो मग साष्टांग साष्टांग दंडवत. त्याच्यापेक्षा कोणतं मोठं सुख आहे? न त्याला पैसा, न विधी, न बामण, काहीच नाही. गुरुचा बोध, गीतेचा श्लोक, ओवीचे शब्द, हृदयाची साथ, गुरुचा डोक्यावर हात. सुखाला सुरुवात. सुखाला सुरुवात. खरंच आहे मग. गुरुचा किती आहे का? डोक्यावर हात. बामण आहे का? नाही, काहीच नाही. काहीच. पण कळत नाही गुरु लोकाला. विचित्र अवस्था आहे. ते देतात ते संपत नाही. गुरुचं सुख संपतच नाही आणि भौतिक सुख टिकतच नाही. कर्म थांबतच नाही. नाही थांबत कर्म, होतच राहत. पण कर्मातून बाहेर यायला ज्ञान बुद्धीला शिकवत. कर्म बाजूला जायला वैराग्य लागतं. कर्मातून अलग व्हायला अंतःकरणाला तो मोक्ष लागतो. बोधातून उत्पन्न होणारा भगवंताचा स्पर्श लागतो. तेव्हा कर्म बाजूला जात आणि भगवंत हृदयात येतो. बुद्धीचा संगम होतो. ज्ञानमय अवस्था होती आणि जगताची स्थिती संपत्ती ही आत्मसंपत्ती. यासाठी आमचा जन्म. आत्मसंपत्ती. मग ही संपत्ती तुमची आहे का? तुम्हाला साईन आहे आणि ती पाहिजे नाही. तुझी संपत्ती साईन मध्ये घुसली आणि ते फाईन झाले तुझ्या जीवावर. फाईन, तुला साईन पांढऱ्या कागदावर काढते देश. मनाला क्लेश. समजून घ्या संसार काय असतो. फक्त स्वार्थ म्हणजे संसार, क्लेश म्हणजे संसार, दुःख म्हणजे संसार, अज्ञान म्हणजे संसार. पण इथं संसारच थांबला जातो तो परमार्थ. त्याला मृत्यू तिथे संपत तो परमार्थ. जिथं सुख उद्भूत होत तो परमार्थ. जिथं अज्ञानाची राख होती, मन पाक होत, अज्ञान साफ होत, रामाचं दर्शन होत, आत्मलिंगाला बुद्धीचं आलिंगन होत, तेव्हा दिव्य दर्शन सतत हृदयामध्ये त्या बुद्धीचा संबंध ईश्वराशी होतो. तो क्षणासाठी आम्ही जीवन जगतो. ज्या क्षणामध्ये आवेग तयार होतो तो बुद्धीला परमात्म्याशी दिलेला लिंगन. अविरात्मक नमन. वेद म्हणजे वृत्तीचा आणि जगताचा संबंध, व्यवहाराचा संबंध, विकाराचा. तो प्रवाह सुरू होतो वृत्तीत, तेव्हा व्यवहार होतो. विकाराचा प्रवाह वृत्तीत उगम पावतो त्याला व्यवहार म्हणतात वेदात. पण जिथं व्यवहार होऊन विकार थांबतो त्याला अव्यवहार म्हणतात ज्ञानात. साष्टांग दंडवत माऊली. किती सुंदर अभिदात्मक नमन झालं आज. पसंत. आज अक्षय तृतीय आहे ना. त्याचा अक्षय नाही, ते 3:30 मुहूर्त म्हणजे सुख. इथं क्षयच नाही कधीच. कालातीत, देहातीत पुढे जाते बुद्धी भगवंतापाशी. तो भगवंतीच आहे. कालाच्या पुढे, जगताच्या पुढे, शब्दाच्या पुढे, वृत्तीच्या पुढे. तिथं राम बसलेला आहे यांचा.
जिथून आला तिथंच गेलाय. कुठं कळत यांना? फिरा आम्हाला सोडत नाही. नको सोडू. आमचं काय बिघडणार आहे का? बिघडणार तुझं, आमचं नाही का बिघडत. पण राम कसा आला, कुठून आला बघ. त्यानं अवतार केला, कुठे गेला बघ. तरी मधून कुठे गेले राम? मी रामाला गेले. का आले? रावणाला मारायसाठी, रामायण घडवण्यासाठी, त्यांच्या लीला करण्यासाठी आले. त्यानं रावणाला मारलं, कृष्णाला कोणाला मारलं? कोण साला? मारायसाठी झाले की हो. आणि संत आले अज्ञानाला मारायला. ते आले असुराला मारायला आणि संत आले जगाला ज्ञान पेरायला. संत मोठे आहेत, देव खोटे आहेत. तिकडे कट्ट्याचा जो आकार येतो माझ्याद्वारे, जे कार्य ते त्यांचं खोटे त्यांना माहितीये. नित्य मुक्त आहेत भगवंत. कार्य करताना ते कार्यत नसतात. त्यांच्या दृष्टीने जगत नसतं. त्यांना माहित असतं सगळं मीच आहे. पण हे नाटक करायचं असतं म्हणून अवतार घेतला. म्हणून हातात एकदा बाण आणि एकदा काय काही बी घेते तीन. तुम्हाला काय घेऊ म्हणून. एकदा बासरी एकदा बाण. असं केलं राम. का म्हणून केलं आम्ही नाही सांगत तुम्हाला, म्हणते ते रामा. एकदा बाण घेतला, एकपत्ती व्रत केलंस, पुन्हा तर सोडलंस की रे. फक्त बासरी घेऊन बायाच बोललेस तू. गवळणीच्या माग पळाला की नाही. असं कसा रे तू? असं कसा? असं कसा? असं कसा? ठकडा ग ठकडा ठकडा. देवाचा देव बाई ठकडा. टकली तो होऊन तसा. ज्ञानामध्ये असा, हृदयात तसा आहे. म्हणून गवळणी म्हणताना काय त्याचं वर्णन केलंय. ज्याला कळतं त्याचं हृदय हलतंय लक लक लक. देवाचं देव आहे कसं ठकडा ठकडा. बायका म्हणतात नाचतात, पण अक्कल नसते कळायची. तिथं प्रेम असतं, कळणं नसतं. म्हणून तो अज्ञान सिद्ध होते. ज्ञान कुठे त्यांना? कुठे ज्ञान आहे? भक्ती आहे, फक्त भक्ती, प्रेम आहे. फक्त भक्ती आहे. ती पूर्ण नाही. पूर्ण भक्ती मीरा जना, ती पूर्ण भक्ती. त्याला भजनात येतं, घरी आले इकडे इकडचं येतं कोट्याचं. पूर्ण नाही, अपुरी आहे. वाढवावं लागते. वाढल्यानंतर आत्मस्थिती ज्ञानाकडे प्रवृत्ती होते. ती पूर्ण भक्ती. आता आपण माऊलीकडे येऊ. माऊली काय म्हणतात ते बघू. पण आज अक्षय तृतीया आहे. रोज चिंतन करतो, त्यात वाद नाही. पण आज काहीतरी विशेष चिंतन द्यायचं होतं की अक्षय गुणाचा आहे, क्षय गुणाचा आहे. अक्षय होणारा भगवंत आहे, क्षय होणारा देह जगत आहे. म्हणून क्षयाचं सुख हे भौतिक सुख आहे, संपणार, नाश होणार. आणि अक्षय सुख परमात्म्याचं आहे. तृतीया आजचा दिवस. ते सूर्य ते चंद्र मला सांगायचं नाही, मला माहिती, मला वेळ घालत नाही. त्यांचे नक्षत्र खूप पॉवरफुल असते. आजचं दिलेलं दान, आजचं तीर्थ, आजचं चिंतन, आजचं काय केलेलं लाखो पटीने पुण्य देते. पण आजचा दिवस खूप पावन आहे. आजचं कार्य महान होतं. आजचं जर उद्घाटन केलं तर सुंदर होतं. सगळं सगळं संसार देतं. पण तृतीया, अक्षय तृतीया त्या ठिकाणी ते 2 राशी देत असतात सूर्यामध्ये. ते चला मला माहिती आहे, ते बामणाकडे जाऊन पुसा. चला माझं मी सांगितलं अक्षय काय आहे ते परमात्मा आणि क्षय जगत आहे. ते तुम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे. चला 1500 किती बोलले बेटा? 35 माऊली, 35. हो मी पुढचं काढलं. पुढचं वाचत जाते, ते खून बदलते. चला ऐका. अध्याय 18 आणि ओवी 1535. जे ही गीतेची अक्षरे
जे तुली का कर्णद्वारे गती ते तुली होती पुरे अश्वमेघ की. अश्वमेघ की गीतेचे अक्षरे वाणीतून उच्चार होतो, त्याच्या स्पंदन लहरी तयार होतात, त्याचा ध्वनी कानाच्या आधारे आत जातो आणि त्या ध्वनीची शक्ती अशी असते की ज्या वाणीने गीता म्हणली, ज्या कानातून श्रवण झालं तो ध्वनी श्लोकाचा, तर त्यांच्या जीवनामध्ये अश्रू घेण्याचं पुण्य तयार होतं असं भगवंत बोलले. म्हणून श्रवणे पापे जाती, म्हणून ज्यांना गीतेचे श्रवण केलं त्यांचं पाप जातं असं भगवंत बोलायले. म्हणून श्रवणे पापे जाती आणि धर्म हरी उन्नती. उन्मूट कर नका माई माझा माई साष्टांग माझा रामकृष्ण हरी माई. बरे का दर्शन केले माई. बरे माई बरे. असं तर असेल सुरेखा. होय हो माई. हसत राहते माई. करा करा तुमचं रामकृष्ण. असं तर येऊ दे, सुख येऊ दे तुला. देवांचं सहन करून कधी लिहिलं कधी बोलल पता नाही. खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर, भयंकर प्रेम आहे. चला माई तिनं लय रडाले, आळंदीला यावं, मला आळंदीला जावं, आळंदीला येणं व्हावं माईच्या सत्राला म्हणून. तर पडाले रात्रंदिवस. बोला ना त्याच्या घरच्याला. अवघडाच्या गोष्टी माहिती आहे. पुन्हा बोलू चला. आता एक मिनिट. म्हणून श्रवणी पापे जाती आणि धर्म धरी उन्नती, तेने स्वर्ग राज संपत्ती लाहेच शेखी. तेने स्वर्ग राज संपत्ती लाहे शेखी. गीतेचं श्रवण केलं वरी सांगितलं, पुन्हा पाप जातं खाली सांगितलं. धर्म उन्नती म्हणजे पुण्य उत्पन्न होतं आणि त्या पुण्यामुळं तो जीव स्वर्गाचं सुख भोगण्यासाठी तो स्वर्गामध्ये जातो असं पण भगवंत बोलते. स्वर्गराज संपत्ती लागेच शेखी. तो पय मज या वया लागी. तो पय मज तो माझ्याकडे येण्यासाठी. तो पय मज या वया लागे. तर माझ्याकडे यायचं असेल तो सर्वाकडे गेला तरी गीता वाचली, पुण्य उत्पन्न झालं, धर्मानं वागला तो, त्याचं पुण्य त्यानं गीता वाचली, धर्म उन्नती म्हणजे पुण्याची उत्पत्ती झाली आणि ते पुण्य त्याला स्वर्गाला नेलं, त्याचा नरक चुकला. पण त्याचा नरक चुकून तो स्वर्गात गेला. पण अर्जुना, ज्याला जन्म मृत्यू चुकवायचा असेल आणि माझ्याकडे यायचं असेल तर त्यानं काय करावं हे सांगितलं, ऐका. तो पै मज यावया लागे, माझ्याकडे येण्यासाठी पहिले येणे करी स्वर्गी. तो स्वर्गात येतो. पण ज्याला गीता कळत नाही बर का, कळणारा स्वर्ग कधी नाही, लक्षात ठेवा. डायरेक्ट भगवंताकडे. पण ज्याला झेपत नाही ते इकडे. ऐका, ज्याला हापूचा आंबा पटत नाही 2000 डझन, त्यानं 200 रुपये डझनचा घ्यायचा. पण चव हापूची नाही, गावरान. पहिले येणे करी स्वर्गी, मग आवडे तव भोगी. पाठी मजशी मिळे. पण त्याला जेवढं सुख तिथं भोगा वाटेल ती भोगातून निघतच नाही, पागल. इंदर तिथं स्वर्ग नापसरान कामधेनून चिंतामणीच्या सडकान, म्हणले ते ताटन म्हणले ते छान. पामणे कष्टने अमृत प्यायला फळ खायला पाची, काय म्हणेल ते हजर आहे. कशाला सुख सोडविते पप्पा. जा स्वर्गात बसा. ज्याला कळत नाही ते स्वर्गात जाऊन बसा पुढा. पाठी मजशी मिळे ऐशी गीता धनंजया. अशी गीता बघा अर्जुना माझी. ऐकतया आणि पडतया फळे मानंदे मिया बहु काय बोलो. असं फळ देतो मी. अजून जास्त काय सांगू. ज्याने गीता वाचली, त्याचा ध्वनी तयार झाला,
तो श्रवणाच्या आतून आत गेला, त्याचं पाप होतं ते भस्म झालं, धर्म म्हणजे पुण्य उत्पन्न झाला, त्या पुण्याने तो स्वर्गात गेला, तिथं खूप भोगले, स्वर्ग अप्सरा रंभा, नाच बघा त्याचा, प्या अमृत प्या त्या स्वर्गात न कळल्या होईच आहे. तुला सांगितलं बघ मी, असं असं फळ आहे माझ्या गीतेचं, बोललो की नाही? हो देवा, आता चल पुढे. बहु काय बोलो, आता काय जास्त बोलू दे मी, या कारणे हे असो, आता राहू दे. परिजया लागे शास्त्र अतिसो, पण ज्याला शास्त्राचा अभ्यास आहे, वेदाचा अध्ययन आहे, ऐका. परिजया लागे शास्त्र अतिसो, केला ते तव तुझ पुसो. तुझे तू शास्त्राचं अध्ययन केलंस, तुला अध्यात्म मी दिले, तुला आतापर्यंत गीतेचा बोधात मी आणले, मग तुझी अवस्था काय आहे हे तुला मी विचारणार आहे. तुझं मन काय कसं आहे, कुठे आहे, हे तुला तुला बघायचंय, मला सांगायचं. ठीक आहे ना, स्वर्गात फिरगा जाऊ दे कट्या, पण तुला मी साक्षात येऊन बोध दिलाय, तुला संपूर्ण गीतेचं ज्ञान दिले, तुला अध्यात्मशास्त्राचं तुला वैभव दिले, मग तुझी आता अवस्था काय आहे ते तुला मी विचारणार आहे आणि तू मला सांगणार आहे. हे कळत नाही बरं बेटा, मी या वगैरे सारखं होते काज तुझे, तेव्हा मला कळालं. 3 दिवसापासून विचार चिंतन करायला, काज 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 काज, मला आता कळालं. रात्री वाचलं दिलं ठेवून, समजून राहू दे, देव काय करायचं करून, ते संपत असते, फेर जाऊन कुठे गेले. आपण चांगला असता व्यायचं नसतं, पण तोंड बंद करायचं असतं, मग आपल्या कोण देव येतो देव, मग पुढचं काम ते करतो. गप्पी बसायचं, गप्प बसायचं, संसार माव बोलायचंच नाही रे, ओळखून टाकायचं समोर त्याची पोती, ती एकदा पोती ती एकदा पोती, ही घंटाची पोती ती आयुष्याची पोती, दोन्ही पोत्या वाचल्या पाहिजेत बाया. वाचाव्याच लागतात नाही, वाचाव्याच लागतात आयुष्यात. आता ऐका, पण वाचून तर फरक झाला तर त्या बाईला काही किंमत नाही, त्या तिच्या आयुष्याची कमी किंमत आहे. तर वाचली आणि जर बाई बदलली नाही तर ती कवडी मोल झाली, कवडी मोल. फरक पडणं महत्वाचं, पडावं लागतो, पडलं नाही पडावं लागतो. हो, पडल कधी जीव जातो निघून बरी, एवढा आयुष्याला फरक पडत नाही, कमाल आहे, कशाला ऐकायचं मरायला. चला, आपला परिणाम जगाला दिसावा. आधी बाई कशी होती, आता कशी होती, बदलली होती बाई, पोतीला गेली ते म्हणजे आवड तशीच कोडी घेते, काय वाचून काय न वाचली बरी. हा किती बेकार बाई, म्हणजे काही परिणाम नाही, जर बदल नाही, तिला समजून घ्यायचं नाही, तिला बुद्धी नावाची वस्तू नाही, तिला अधिकार उंच केला नाही, आणि ती संसारात शांत झाली नाही. वाचून काय न वाचून काय, सेम टू सेम.
एकाग्रेण चेतसा अर्जुना, तो एकाग्रेण चेतसा, तो एकाग्र चित्ताने ऐकलंस की नाही? भगवंत म्हणतात हो. कच्चित ज्ञान समूह प्रनष्टस्ते धनंजया. कच्चित ज्ञान समूह, कच्चित ज्ञान म्हणताना येतोय. तुला अज्ञानापासून झालेला मोह ज्ञानानच नष्ट झाला की नाही? कच्चित ज्ञान समूह प्रनष्टस्ते धनंजया. जो उत्पन्न झालेला आहे कशापासून? अज्ञानापासून. मग तुला मी ज्ञान दिले, तो नष्ट झाला की नाही? प्रनष्टस्ते धनंजया. अर्जुना, तुला जो अज्ञानापासून मोह उत्पन्न झाला होता तो नष्ट झाला की नाही नाश? भगवंताचा प्रश्न आहे खास. अर्जुन सहज बोलतो, कारण बोधात आहे अर्जुन, वेदात आहे, देहात नाहीये. हेच आपल्याला शिकायचं. आपल्या ज्ञानाची संपत आली आहे, आपण सतत चिंतनात आहेत, पण अविद्या ही तुम्हाला जाऊ देत नाही भगवंताकडे. तिला अज्ञान म्हणतात, तिला मोह माया म्हणतात, तिला गुण म्हणतात. माया ही गुणमयी आहे, तिचं नाव गुणमयी आहे नाव एक. कारण की एक सांगू का तुम्हाला, की वेदांताचा अभ्यास एवढा गहन एवढा खोल आहे, कुठं नाही सांगू तुम्हाला, की पटकन आम्हाला अशी आठवण येते की माया कशी तर गुणमयी आहे, त्रिगुणात्मक आहे. ती गुणाकडे आणती, देहामध्ये बसवती, मोहात रुतवती, दुःखाला समोर देती, दुःखात तुम्हाला दुःखामध्ये घोळसून मारती. तिचं नाव माया. ते भगवंताकडे जाऊ देत नाही, तिचंच नाव अविद्या. पण जेव्हा साक्षात भगवंत परमेश्वर आणि कृष्णानं तुम्हाला ज्ञान दिलं अर्जुनाला, तिथं मोह कसा राहील? आणि अर्जुन आणि कृष्ण दोन नव्हते, नरनारायणांचा अवतारच होता, म्हणून तर भगवंतांना अर्जुनाला निवडलं. म्हणून तुला अज्ञानापासून झालेला मोह, ज्ञानापासून मी तुला ज्ञान दिलं, तर त्या ज्ञानानं त्या अज्ञानाचा मोह नष्ट झाला की नाही हा प्रश्न होता भगवंताचा. अर्जुनाला ओवीत काय बोलते बघा आता. तरी सांग पांडवा, हा शास्त्र सिद्धांत अगवा, तुझ एक चित्ते फावा केलेला आहे. तुला मी सिद्धांत सांगितला बघ ज्ञानेश्वरीतून, ते तुझ्या चित्तात थांबला की नाही? चित्त त्या सिद्धांतामध्ये एक झाले की नाही? त्या चित्ताला ते ज्ञान मिळाले की नाही? तुला तू स्वतः कोण कळालं की नाही? मोह तुझा संपला की नाही? तू मोहातून चित्ताला बाहेर घेतलंस की नाही? असे नाना प्रश्न भगवंताच्या अर्जुनाशी होते. निमित्त अर्जुनाशी, पण ते प्रश्न आपल्याशी आहेत, प्रत्येक जीवाशी आहेत. कळत नाही आपल्याला. आपल्याला आपण सावध व्हावं लागतं. हे बाकीच्या भाकड कथा नाहीत ह्या. जन्मले, आले, तिथं गेले, इथं आले, ते त्यांच्या कथा भाग आहे. सुंदर वर्णन आहे, प्रेमाचं आहे ते. पण हे ज्ञानाचे आपल्याला आपल्या स्थितीवर जाण्याचे. तिथे कोणी प्रश्न विचारित नाही, तिथे अनुवाद पण नसतो. सांगा, कथेत अनुवाद आहे का? प्रवचन मध्ये अनुवाद आहे का? कीर्तनात अनुवाद आहे का? तुला बोला पटापटा. मला किती वेळ जाते बोलायला बाई, काय बाया तो बोलते. नाही नसतच मावली, नाही मावली नाही. मग का तुम्हाला समजत नाही? तुम्ही प्रवचन जाता, कथेला हिंडता, तिथं अनुवाद नाही, तिथं मन स्तब्ध नाही, तिथं बोध हृदयात पेरल्या जात नाही, तिथं मन शांत निर्विकार बनत नाही, तरी तुम्हाला वेदांताची किंमत नाही. तुम्हालाच काय हो जगाला नाही, तुम्ही कोण चार लोक, तुम्हाला काय जास्त बोलू मी? पूर्ण जगताचं सांगते की ज्या ठिकाणी स्वतःचा उद्धार आहे, ज्या ठिकाणी बुद्धी ब्रह्माकार आहे, जिथं आतला ईश्वर बुद्धीमध्ये साकार आहे, तरी कळत नाही परमार्थ कोणता ते कोणता. ते पैसे छापून तुम्हाला गंडविते, तुमचे मुंडके कापते, तरी अकला नाहीत. इथे आम्ही अज्ञान कापतो तर आम्हाला किंमत नाही. नका ते मातीत जा तिकडं, त्याची आम्हाला गरज नाही. पण कोण कसं आहे, कोण कसं आहे, कुणापाशी काय मिळतं ते बी कळत नाही तुम्हाला. सांगा, कळतं का जगाला? तुम्ही सोडून द्या, तुमचा विषयच नाही. पण अन्य जगाचं तुम्हाला फसवतात, तुम्हाला लुटतात, तुमच्यावर लाखो कोटी. आता भागवताची कमाई कोटीवर गेली आहे. कोणत्या धामात न्यायचे? 4000 कोमटे पकडायचे. कोमटी आणि कोटी, काय व्याख्या जमली बाप्पा बाप्पा.
आम्ही कोमटी आणि त्यांची संपत्ती कोटी. फक्त मुआ काढलं मी. कोमटी कोटी. बरोबर जमलं. कोटी कोटी जमली. मग काढते थोडी अजून नाही काढत. बाबा काय आणि बायका बोलतात काय व्यवस्था अशा हनावणे थुतरा. त्याने पैशाची व्यवस्था केली का? शेंबडी तुझी केली का? हाताखाली 50 माणसं लावून केली तर ती इमानातून आलायची तर ती इमान गेलं. उडालं वरी. परमात्माचं इमान गेलं ते इमानामध्ये बसलं. उडालं इमान त्याचं, खालचं बिन वरचं बी. कसं कडू लागतंय बोलणं, पण सत्य आहे. कचू काय बरोबर सत्यच आहे. सत्य आहे. तिकडं ओळख काही छाया बोलते. तुला सोडते का काय? मी खऱ्या कोणी, मी गुरुजी कोणी, तुझ्या कोणी. परमार्थात पैशाचे लुटमार म्हणजे आज हरम आहे. परमार्थात ज्ञान चिंतन, परमार्थात अभेद दर्शन, परमार्थाला बुद्धीला त्या ईश्वराची भेट, त्याला म्हणतात वेदांत शास्त्र. तिथे लुटमार नाहीये, तिथे आनंदाची लूट आहे, तिथे विठ्ठलाची भेट आहे, अज्ञानाची ताटा तोट आहे. तो परमार्थ आहे, बाकीचा नाही. बाकीचा अनार्थ आहे जो पैशासाठी केला तो. हो म्यूट बाबा कोणाचं आहे? सत्य मावशी, सत्य की सत्य. तुमच्या लुटते ते तुम्ही त्याला आरत्या करतात काय आहे? पैशाची भरती तू करते त्याला आरती. वाग आरती आम्हाला नाही जमत ते. तुम्हाला जमत करत बसा, मुरुस तर करतात तिथेच. तुम्ही सोडणार का लोक? वा वा वा, तुम्ही नाही सोडत. तुमची पक्की गाठ बांधलेली तिथं. इथं काय, इथं उगं तोंडापुरतं यायचं. पक्की गाठ तिथं जा खड्ड्यात, आम्हाला काय करायचं नाही. आता ऐका, तरी सांगपा पांडवा हा शास्त्र सिद्धांत आगवा, तुझा एकच चित्ते फावा गेला आहे. अर्जुना, तुला मी एवढं सांगितलं अध्यात्मशास्त्र, तुझ्या चित्तामध्ये थांबले की नाही? तुला ते कळाले की नाही? तुला ज्ञान मिळाले की नाही? तुझी बुद्धी माझ्यापाशी आली की नाही? देहापासून सरकली की नाही? हो देवा, माझ्या चित्ताला ते पूर्ण प्राप्त झालं पावे. मला पूर्ण कळालं मी कोण आहे ते. मला ज्ञान मिळालं अध्यात्माचं. मी जागा झालो देवा. मी देहापाशी नाहीये, मी आपल्या पदावर आलो, मी आत्मस्थिती भोगायलो. तुम्ही मला प्रश्न विचारून देवावर आणायले काय? संवाद आहे दोघाचा, अनुभव नाही. हे कळणं म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. अर्थ वाचला वरी वाचला, अर्थ वाचला वरी वाचला, समन्वय नाही लागत. हा समन्वय लागतो. अर्जुनानं सांगितलं देवा, माझी बुद्धी तुमच्यापाशी आहे, देहापाशी नाही. आधी होती देहापाशी, आता आली रामापाशी. हे तुम्ही केलंय आणि तुम्ही मला विचारताय. तुम्ही बोधाना, तुम्ही मला तुमच्यापाशी घेतलंय, तुम्ही माझं अज्ञान संपवलंय, तुम्ही माझ्या जडातून मला बाजूला केलंय, तुम्ही मला आत्मज्ञान दिलंय, तुम्ही मला स्वरूपाची जाण दिली आणि तुम्ही मला प्रश्न विचारता देवा. काय उत्तर आहे अर्जुनाचं बघा. खूप सुंदर. मग हे तर कळावं लागतं ना ज्ञानेश्वरी वाचून. कळतं काय? मग ते कळतं. वैरागातलं कळतं ना की ज्ञानात यायचं, उडी आणायचं. एका 7 दिवसाला एकाचे 25 आणि एकाचे 25, तिघजण गेले तर 2 लाख, वरचा खर्च 25,000. एका कुटुंबातली 1 लाख माती माती. तरी काही हालत नाही ती. गुरुला झेंडूचा हार, त्याला 1 लाखाची तलवार. देत बस घरी बस. लग्न लाव की त्या लाखात. तुझी कामवाली कुणी असेल तिला लग्न लावून दे. ते पुण्य संपणार नाही. त्या भोप्याची भरती कवर करते. त्याच्यापाशी कोटीची कोटी. तुझ्या पैशाला काय कवडी किंमत आहे का तिथं? चला, काय बोलून फायदा नाही. तुम्ही सुधारतात होय, बाबाच नाही. आम्ही जैसे जयारते उगानिले कानाच्या हाती, आम्ही जैसे जयारते उगानिले कानाच्या हाती, ज्या
पद्धतीनं वेदाच्या अध्यात्मशास्त्रानं गीतेच्या बोधानं ओवीच्या साह्यानं तुझ्या कानाच्या पदरात मी ज्ञान टाकलंय वतलंय कानाच्या हाती एरी तैशी तुला चित्ते पैठे केले की ना तुझ्या चित्ताने ते पठण करून ते ज्ञान तुला झालं की नाही चित्त जाग झालं की नाही चिन्मय बोललं की नाही ते देहापासून सरकलं की नाही ते ज्ञानात आले की नाही त्या जगत मिथ्या वाटले की नाही पटले की नाही देह मिथ्या हो जेव्हा जगत मिथ्याचा अनुभव येतो तर देहाचा संबंध जातो बाळा हे कळावं हे सांगत नाही बहरण कथा तुमची लाख खर्चून मी सांगत नाही ते वामटी नाही सांगत वेद सांगतो वेद आम्ही बी नाही आम्ही कोण कुठले वेद सांगतो वेद की अध्यात्मशास्त्राच्या बोधानं कानाच्या पदरात भगवंत बोललेत आम्ही नाही तुझ्या कानाच्या पदरात आम्ही जसं जमल तेवढं ज्ञान सांगले गीतेचं पूर्ण 9000 वेळेचा भावार्थ टाकलाय मग तुझ्या चित्ताने ते ग्रहण केलं की नाही चित्त चिन्मय झालं की नाही अज्ञानातून बाहेर आलं की नाही त्याने मला जाणलं की नाही ते माझ्या पाशी थांबलं की नाही त्याला स्वानुभूती आली की नाही बोल अर्जुना यालाच अंतरंग मध्ये प्रेरणा याला म्हणते अंतरंग याला तिकीट नाही बुकिंग नाही चेकिंग नाही याच्यात नफा नाही याच्यात काहीच नाही हे फक्त आत्मसुखाची प्राप्ती आहे डोंगरापेक्षा मोठं सुख आहे संपतच नाहीये ते नोटाने मिळत नसतं ओवीनं कळत असतं नोटाने मिळणार सुख ते भामटी आणि ओवीनं कळणार सुख आमचे गुरुजी एवढं डिफरन्स आहे भामटे गुरुजी हा हे अंतर आहे त्या महाराजात आमच्या बातम्यात जमीन आसमान आहे किती बी नाता तुम्ही आम्हाला माहितीये आमचे गुरुजी काय आहेत ते तुम्ही नका सांगू तुमचं हुशार जिथं पैसा आहे तिथं खान आहे जिथं ज्ञान आहे तो परमार्थाची शान आहे परमार्थाची शान आहे अरे तुम्ही गुरुजीचं ऐका चरित्र आमच्या चौधरी मावशीचे मालक मांडीवर जन्मले तेव्हा त्यांचा बाप मेला चौधरी मावशी येतात ना माझ्याकडे येतात मी त्यांच्याकडे जाते सतत तर त्यांचे मालक त्यांचे वडील वारले तेव्हा मांडीवर ताणे होते 6 महिन्याचे बाप मेला तेव्हा आणि ते 4 बहिणीचा बटर भाऊ झालता आणि त्यांची आई होती शिष्य गुरुजींचे गुरु विनायक महाराज दादा ते त्यांच्या घरी गेले गुरुजी तर शिकायला होते दादा आले इकडं त्या आंध्र शिकत होत्या दादापाशी त्यांचं नाव अनुसया आणि त्यांना कळालं परमत आलं की अनुसयाचे मालक गेले 4 मुलींपाचा मुलगा झालाय गुरुजीला म्हणले चल बरं त्या आले गो दादा ज्या वाड्यात जाते मी तिथे दादा येऊन गेले गुरुजी येऊन गेलेत म्हणून त्या वाड्यात जाऊन चिंतन करते मी त्यांचे पाय त्याच्या मनी लागलेत ऐका त्या बसल्या होत्या मला 2-1.5 महिने झाला असेल 2 महिने तर ते आले दादा आणि गुरुजी आटकं घोंगडी वगैरे टाकलं बसा दादा गुरुजी पण बसले अनुसया काय दादा थोडे बाळ आहे 6 महिन्याचं बाळ आहे दादा आता कसं करणार तू 4 पोरी 5 लेकरू मांडीवर करता पुरुष कोणी नाही दादा त्याची चिंता मना नाही ज्याने दिलं ना ते करेल मी का करू दादा ठाठूर आठवलं दादा ना भरल्या पोरांना निघून गेले खरंच काय नाही माऊली एवढी शक्ती त्यांच्या पुढे ज्ञानाला तयार होत असते मी चिंता करत नाही दादा आणि तेच त्यांच्या मांडीवरचं बाळ दादाने बघितलं होतं म्हणून गुरुजीच्या कीर्तनामध्ये त्यांच्याशिवाय कीर्तन होत नव्हतं एवढे पट्ट शिष्य होते गायनाचे ते मांडीवरचं बाळ मोठं झाल्यावर ते यायचे मग घरात हाल खायचे मग त्यांचं नाव केशव केशव बस समोर केशव धोत्राला शिवलेलं फाटलेल्या गाठी गुरुजीच्या अंगावर घाले होते का साधारणच कोणीतरी तिरत आवाज घालाय त्यांची काय कमाई का टमाई काहीच नाही आणि मग केशव धोतर फाटलं नाही 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 झाकायच्या हातानं अरे गाठी बांधलेली शिवलेलं दिसायला
जवारी आहे नाही हाय 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 मग त्यानं आवाज द्यायचा रीट आहे का आमचे गुरुजी काय होते ते भागीरथी त्यांना खाऊ घालत होती त्यांच्या आत्याची कोणतरी पोरगी होती माहित नाही मिळून कोणतरी होती भागीरथी जवारी आहे का असायची पहिलीवर जेला चेअरवर त्यांना जवारी दे धोतर दे ते देणारे होते आमचे गुरुजी लक्षात घ्या समजून घ्या आमची परंपरा देणाऱ्याची आहे ती घेणाऱ्याची नाही बघतो ना मी आताच न बघतो ना तुमची परंपरा द्यायचीच आहे नुसती आहे ते आहे त्यांचे गट्स असतात साधकामध्ये सिद्ध महात्म्याचे किती बार बोलले मला मॅडम तुम्ही थांबा आता तुम्ही थांबा आता ती बाई जर मला आपणच करतो पण थांबा मी बोल तिला हो हो म्हणाले त्या बाईला पण मी जे करायचं करणार आहे मी ना मॅडमला भेणार ना त्या मायाला भेणार ना साधकला तर काहीच नाही कवडी म्हणून भेटतो मला आमची इच्छा आम्हाला मॅडमला उगो म्हणते मी ती मला नाही गोड बोलती असं नाही करायचं आपण असं करत मदत पण करते प्रत्येक वेळेस कधी अटक नाही नोटाला कधीच नाही मला म्हणली मी आहे ना काय घाबरू नका आपण दोघे करू मी मला कुणा मागायचे नाही काय थांबा ताई आणि बरं पण आमचा समजून राहिलेला असतो तो ज्ञानासाठी असतो साधकाच्या पोटात क्षेत्रामध्ये अन्नाचा कण घालणं धोंड्याच्या महिन्यात स्वर्ग वैकुंठापेक्षा पावन पुण्य असतं पण का करू नये आम्ही तुम्ही लेखी म्हणतात का करू नये का करायलाच टाकलीचे कांदे का करू नये ज्ञान दिल्यानंतर भोजन पण द्यावं कधी कधी अरे माझ्या नातवाने मला पोळी पुसून खाऊ घातले मी तुम्हाला का खाऊ घालू नको मला कोण आडवं ना तरी मी आडवं करणार आउट कारण माझ्या संतांची शिकवणूक आहे सगळ्या गोष्टीने परिपूर्ण व्हावं आणि संसाराने फटके दिल्यावर तुम्ही बी खाता आम्ही बी खातो सांगा कोणा संसार चटके फटके नाहीत सांगा कोणाकडे फटके चला म्हणा बरं कोणती बाई म्हणते मला संसार चटके मी खाल्ले आणि सांगतो तुम्ही सपोर्ट होतात वास संसारात चटके फटके मनाचे कुटके देऊ द्या की 1000 5000 50,000 लाख रुपये काय देऊ द्या की आम्हाला तुमचं काय चाललंय पुढे बघूत मग काय व्हायचं ते होईल पुढे राहते की नाही माहिती तुम्हाला ते का मी भान आम्हाला खरं आमची परंपरा तशी आहे भीक मागायची नाहीये आम्ही त्याच्यातले राहता पुढे आणखीन 2-4 सत्र करता दोंडेचे मॅडम जरी चांगला असेल होते सकाळी चला चांगलं होतंय ना ब्रह्मचर्य 4 करायचे चांगलं होतंय ना आवडलं काही नाही खोटं काही नको हरे रामा चला एक वेगळी थांबते चला आम्ही जैसे जयारती उगा निले कानाच्या हाती एरी तैसे तुझ्या चित्ते बैठे केले गे तुझ्या चित्तांचे ग्रहण केलं का चित्त सावध झालं का हो झालं देवा अथवा माझारी गेले खांडी विखुरी किंवा उपेक्षेवरी वाळून सांडले देवा अर्जुना सांडी विखुरू सांडून दिलं का बुद्धीने टाकलं बाहेर आत गेलं तुला बोध देताना बोध हा बुद्धीच्या बाहेर सांडला का हृदयाचा आत मांडला सांडी विखुरू नाही बाहेर नाही सांडलं मी जपून आत घेतलं एकाग्रतेनं ऐकलं हृदयात साठवलं आणि बाहेर पाठवलं देवा तुम्ही आम्हाला कळून दिलं ते चित्त आम्ही चिन्मय केलं आमचं ज्ञान सांडी विकरू नाही गेलं काय भगवंताचा बाबा ऐमान घालते अंतकरणाचं थै नाचते काय अवस्था आहे काय बोध आहे प्रत्येक त्याला शिवत नाही कशाच काय आठवण येत नाही
मनमुळे काय ती आत्मस्थिती असते सदा चिंतनाच्या कालात, तुमची बी आणि आमची बी. एक पण सुद्धा बुद्धी चंचल होत नाही, मन याकडे जात नाही, रामाला सोडत नाही, अध्यात्मशास्त्राची शक्ती बाहेर येत नाही, आणि त्या रामाचा संबंध बुद्धी भोगल्याशिवाय आयुष्य सफल होत नाही. म्हणून संबंध भोगा, देहा संबंध त्यागा. देहाचा संबंध टाकणं म्हणजे ज्ञानाचा अंत करणं, आणि परमात्माचा स्पर्श भोगणं म्हणजे मोक्षाच्या घरात येणं. समजून सांगाल तुम्हाला, मला 3 दिवस भरपूर काय द्यायचंय. पुंडलिक पदार विठ्ठल श्रीगुरु ज्ञानदेव. मला एक वाक्य बोलले मॅडम, ताई आगाळ काय करू नका म्हणले, मी गेमचं म्हणले. तुम्ही फक्त सांगा, दोघे बरंच बोलले बाय का, तुम्ही फक्त, आम्ही समोर आहेत ना, आम्हाला फक्त तुमचं ऐकायचंय, आम्हाला बाकी काही नको. आम्हाला समोर बसून ऐकणं होत नाही, जेवढं होईल तेवढं सांगा म्हणले मॅडम, आम्हाला बाकी काही देऊ नका तुम्ही. अजून तर थोडं वेगळं होत नाही. मला बोलल्यामुळे मी बदललं, माझं नियोजन वेगळंच होतं. गेम फिल्म मी काय खेळणार आहे, गेम नको, तुम्हाला मी देणार सगळं. नको, बघू कधीतरी पुन्हा कोणत्या गावाला जाऊ, बघू काहीतरी करू. माई खूप छान, खूप छान, असंच करावं.